नमस्कार मित्रांनो, सेंटरातला मध्ये तुमचे स्वागत आहे. आदित्य आहे. आज माझ्या सहकायांसोबत आहे अनिरुद्ध आणि फराज. अनिरुद्ध आणि फराज, आज आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आज आपण एक लोकप्रिय विषय आणि सेंट्रिसिटी सेटअप पार्टनर्स सोबत वारंवार चर्चिला जाणारा विषय म्हणजेच आर्थिक उद्दिष्ट नियोजन आणि मालमत्ता वाटप आणि हे दोन्ही कसे जोडलेले आहेत यावर चर्चा करणार आहोत. आपल्याला अनेकदा सांगितले जाते भारत हा बचत करणाऱ्यांचा देश आहे, आर्थिक नियोजन करणाऱ्यांचा नाही. आणि आजच्या चर्चेचा विषय हा देखील या विशिष्ट गोष्टीभोवती फिरतो. तर फराज, तुझं काय मत आहे? आपण प्रामुख्याने बचत करणारे आहोत, पण भविष्यासाठी आर्थिक नियोजन किती महत्त्वाचं आहे यावर फारसा भर देत नाही. याबद्दल तर आदित्य, बचत आणि गुंतवणूक हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण भारतीय म्हणून बचतीच्या बाबतीत खूप चांगले आहोत. आणि अर्थातच लोकसंख्येच्या बदलामुळे हे थोडं बदलत आहे, जिथे लोक आता जास्त प्रमाणात उपभोग आणि त्वरित समाधानावर विश्वास ठेवू लागले आहेत. पण मग गुंतवणुकीच्या बाबतीत माझ्या मते आपण अजून खूप मागे आहोत. कारण जर तुम्ही ताज्या आकडेवारीकडे पाहिलं तर फक्त 3.5 कोटी लोकच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. तर हे खरंच धक्कादायक आकडा आहे. जवळपास 1.4 किंवा 1.5 अब्ज लोकसंख्या असताना फक्त 3.5 कोटी लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतील तर हे थोडं चिंताजनक आहे. आणि यावरून हे स्पष्ट होतं की आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ती प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाची आहे. बरोबर. तर बचत म्हणून लोक बचत करतात, आणि जर तुम्ही ती पैशाची बचत उशीखाली ठेवली तर एक गोष्ट आहे ज्याला आपण महागाई म्हणतो, बरोबर, जी त्यावर परिणाम करेल. होय. म्हणून जर तुम्ही ती रक्कम योग्य प्रकारे गुंतवली नाही, जी तुम्हाला ख्या अर्थाने चांगला परतावा देते, तर बचतीचा संपूर्ण अर्थ किंवा बचतीमागचा उद्देशच फोल ठरतो. नक्कीच. म्हणून तुम्ही महागाईला हरवणाऱ्या मालमत्तेत दीर्घकाळ गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यातून परतावा मिळवला पाहिजे. दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेक जण नेहमीच निश्चित ठेवांकडे झुकलेले असतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या किंवा माझ्या पालकांबद्दल बोलला तर ऐतिहासिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंती दिले जाणारे माध्यम म्हणजे एफडीच होतं. होय. आणि बहुतेक वेळा त्यातून खरा चांगला परतावा मिळत नव्हता. तर अनिरुद्ध, मला तुला एक अतिशय सोपा प्रश्न विचारायचा आहे. आपण बचतीला एक संकल्पना म्हणून गृहीत धरतो, पण नेमकी बचत म्हणजे काय? म्हणजे बचतीचा नेमका उद्देश काय आहे? आपण आपल्या व्यावसायिक उत्पन्नातून किंवा व्यवसायाच्या उत्पन्नातून पैसे वाचवून कोणते धोके टाळत आहोत? म्हणून प्रत्यक्षात बचतीचा उद्देश काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे आदित्य. मी एक छोटीशी गोष्ट सांगून सुरुवात करू इच्छितो. लहान गोष्ट. एक माणूस चौकात उभा होता आणि त्याला ठरवता येत नव्हतं की डावीकडे जावं की उजवीकडे. आणि त्याने पाहिलं की एक माणूस झाडाखाली बसला आहे आणि त्याने विचारलं, मी डावीकडचा रस्ता घ्यावा की उजवीकडचा? तर त्या माणसाने विचारलं, तुला कुठे जायचं आहे? तो म्हणाला, मला माहीत नाही. मग तो म्हणाला, मग फरक काय पडतो? म्हणून जर मला माहीत नसेल की मला कुठे जायचं आहे किंवा मी का बचत करतोय, जर मला माझं ध्येय, माझं गंतव्य माहीत नसेल, तर मी त्यासाठी नियोजन करू शकत नाही. म्हणूनच ध्येय ठरवणं, गुंतवणूक किंवा अगदी बचत यामधला पहिला टप्पा म्हणजे माझं गंतव्य काय आहे, मी हे का करतोय, बरोबर ना? आता आपल्या आयुष्यात 2 प्रकारचे धोके असतात ज्यांना आपण सामोरे जातो. एक म्हणजे कमी आयुष्याचा धोका. आपत्कालीन परिस्थिती येऊ शकतात, कठीण प्रसंग येऊ शकतात. ते तुम्हाला माहीत आहेच, काही अनपेक्षित, जसे की मी म्हणतो असे प्रसंग जे अनियोजित घटना आणि त्या अपंगत्व देखील असू शकतात. याचा तुमच्या सक्रिय उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. म्हणून 2 प्रकारची उत्पन्ने असतात, सक्रिय आणि निष्क्रिय. सक्रिय उत्पन्न म्हणजे जेव्हा तुम्ही कमावत आहात. तुम्ही व्यवसायात असू शकता, तुम्ही नोकरीत असू शकता, तुमच्याकडे पगार आहे, तुमच्याकडे कमाई आहे. ही कमाई आपल्या आयुष्यात घडणाऱ्या या अनपेक्षित घटनांमुळे प्रभावित होऊ शकते, बरोबर ना? आणि त्यासाठी संरक्षण असणे आवश्यक आहे. म्हणून पहिला धोका म्हणजे कमी आयुष्याचा धोका, किंवा अपघात होऊ शकतात, किंवा तुमच्या सक्रिय उत्पन्नावर धोका असू शकतो. इथे मी एवढंच सांगू इच्छितो की
जर तुमचं सक्रिय उत्पन्न धोक्यात असेल तर शेवटी तुम्ही त्या प्रवासातून जात असताना तुमचं निष्क्रिय उत्पन्न देखील धोक्यात येईल. होय. म्हणून आपल्याला काय करायला हवं आणि कुठून सुरुवात करायला हवी, कारण संपूर्ण गोल नियोजन प्रक्रियेचे 3 मूलभूत टप्पे आहेत. पहिलं म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी तयार करणे, दुसरं म्हणजे जोखीम संरक्षण तयार करणे आणि तिसरं अर्थातच म्हणजे गोल नियोजनाचा रोडमॅप तयार करणे, जो कदाचित अल्पकालीन, मध्यमकालीन किंवा दीर्घकालीन उद्दिष्टासाठी असू शकतो. म्हणून संपूर्ण गोल नियोजनाचा प्रवास असाच पार पाडायचा असतो. बरोबर. अनिरुद्धने अगदी योग्य सांगितलं की तुम्ही उजवीकडे जावं की डावीकडे हे ठरवण्यासाठी तुम्हाला अंतिम ठिकाण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून या वेगवेगळ्या थांब्यांमधूनच आपण त्या अंतिम ठिकाणी पोहोचतो. बरोबर. म्हणून पहिला मुद्दा पुन्हा एकदा सर्वांसाठी सांगतो. सर्वप्रथम आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी तयार करा. बरोबर. आणि खरं तर आपण त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग कोविड काळात पाहिला. बरोबर. कारण त्या काळात अशी परिस्थिती होती की अनेक लोकांची नोकरी गेली होती किंवा पगारात कपात झाली होती किंवा पगारच जमा होत नव्हता. त्याशिवाय जे लोक दररोजच्या रोख येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून होते, जसे की व्यापारी, बरोबर. दुकानदार, दुकान मालक, जर शोरूम उघड नसेल, दुकान उघड नसेल तर विक्री होणार नाही आणि उत्पन्न येणार नाही. बरोबर. म्हणून यासाठी आपत्कालीन निधी तयार करणं आवश्यक आहे. म्हणून हे एक कारण आहे. कोविड काळात आपल्याला हा अत्यंत कठीण अनुभव आला. पण त्यानंतर असे प्रसंग येऊ शकतात, समजा कुणी आजारी पडलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासते आणि मग तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या गुंतवणुकीतून जी तुम्ही एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी केली आहे ती अल्पकालीन, मध्यमकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते, त्यातून पैसे काढता किंवा मोडता आणि मग तुम्हाला त्या उद्दिष्टांवर तडजोड करावी लागते. म्हणजे आमचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे तुमच्या आयुष्याच्या खर्चासाठी किंवा आरोग्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पुरेशी विमा सुरक्षा नसेल तर तुम्ही इतर उद्दिष्टांसाठी केलेली बचत प्रत्यक्षात धोक्यात येऊ शकते. हे परिणाम करू शकते. हे तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर परिणाम करू शकते आणि तुम्हाला माहीत आहेच, हे तुमच्या गुंतवणुकीतील दशकांतील मेहनत आणि संयम वाया घालवू शकते. म्हणूनच मला फराज आणि अनिरुद्धकडून समजले आहे की आर्थिक उद्दिष्ट नियोजनाची पहिली 2 पावले म्हणजे घरातील खर्चासाठी 6 किंवा 8 महिन्यांसाठी आपत्कालीन निधी तयार ठेवणे. ते 8 महिने 30 हा सरासरी आहे. त्या व्यक्तीच्या जोखीम क्षमतेनुसार मी जेवढ्या कालावधीसाठी आरामात आहे तेवढ्या महिन्यांसाठी. दुसरे म्हणजे आपल्याकडे जीवन आरोग्य यासाठी पुरेशी विमा सुरक्षा असावी, कारण हे दोन्ही. आणि अजून एक सुरक्षा आहे जी आपण सहसा दुर्लक्ष करतो आणि ती मिळवणे खूपच स्वस्त आहे. ती म्हणजे अपघात. म्हणजे अपघात विमा किंवा अपंगत्व. उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. उत्पन्न, क्रिय आणि निष्क्रिय उत्पन्न. म्हणून एकदा म्हणजे समजा या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित हाताळल्या आणि दोन्हीसाठी योग्य नियोजन केले तर तुम्हाला माहीत आहे आर्थिक नियोजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टीकडे कसे जावे. मग आपण अगदी लहान उद्दिष्ट जसे की या वर्षाच्या किंवा पुढच्या वर्षाच्या शेवटी सुट्टीची योजना बनवणे किंवा निवृत्तीसारखे दीर्घकालीन उद्दिष्ट किंवा घर खरेदीसारखे मध्यमकालीन उद्दिष्ट यांसाठी नियोजन कसे करावे, तर आपण हा संपूर्ण प्रक्रिया कशी हाताळावी. आदित्य, इथे एक अतिशय महत्त्वाचा संकल्पना भूमिका बजावते. आपण त्याला म्हणतो सुरक्षा, तरलता आणि परतावा. अरे, मला वाटलं हे सांविधिक तरलता गुणोत्तराबद्दल आहे. अरे, मी ते म्हणायचं नव्हतं. मी काहीच बोललो नाही. हो, सुरक्षा, तरलता आणि परतावा बरोबर. हे तिघं एकमेकांशी जोडलेले असतात. हे एकमेकांपासून वेगळे किंवा स्वतंत्र ठेवता येत नाही, बरोबर ना? म्हणून आपण जेव्हा कुठल्याही उद्दिष्टाबद्दल बोलतो, मग ते अल्पकालीन असो, मध्यमकालीन असो किंवा दीर्घकालीन असो, बरोबर? आणि उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं दीर्घकालीन उद्दिष्ट निवृत्ती असू शकते.
शकतं. किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे तुमच्या मुलाचं शिक्षण जे 15 किंवा 18 वर्षांनी येणार आहे. आणि अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे तात्काळ गरजा जसं की 1 किंवा 1.5 वर्षांनी येणाऱ्या गरजा. हे एखादी सहल असू शकते किंवा गाडी खरेदी करणं असू शकतं. आणि मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं की लग्न झालं 5 ते 10 वर्षांत घर घेत असाल तर हे मध्यमकालीन उद्दिष्ट आहे. बरोबर. म्हणून ही वेगवेगळी उद्दिष्ट आहे जी आपल्यापैकी प्रत्येकाकडे आपल्या जीवनचक्रात असतात. होय. आता या उद्दिष्टांसाठी नियोजन करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुरक्षितता, तरलता आणि परतावा. कारण तुम्ही सगळं काही इक्विटीमध्ये गुंतवू शकत नाही जरी इक्विटीने सर्वोत्तम परतावा दिला असला तरी. निश्चित उत्पन्नातून दीर्घकालीन उद्दिष्ट शक्य नाही. नक्कीच, कारण महागाई त्यावर परिणाम करणारच. म्हणून जसं की हराजनेही बचत आणि गुंतवणूक याबद्दल बोललं. आणि जर मी सगळं काही रोख रकमेच्या स्वरूपात किंवा बँक ठेवीत ठेवतोय जिथे फक्त 5-6% व्याज मिळतं आणि माझी महागाई 6-7 किंवा 8% आहे आणि खरी महागाई जी आपल्याला सर्वांना भेडसावत आहे ती कदाचित 10% पेक्षा जास्त आहे. खरं तर आधी अरे माफ करा अनिरुद्ध, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. जर तू शिक्षणातील महागाई पाहिली तर ती दुप्पट आकड्यात आहे. होय. जर तू वैद्यकीय विम्याची महागाई पाहिली तीही दुप्पट आकड्यात आहे. म्हणून मला जे समजलं आहे ते सुमारे 14% आहे. म्हणून जरी महागाई 6% किंवा 7% किंवा 5% इतकी असल्याचं समजलं जात असलं किंवा आकडेवारी छापली गेली असली तरी ती CPI म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी आहे जी एका विशिष्ट वस्तू टोपलीस. होय. पण जर तू पाहिलंस आपल्यासारख्या लोकांना ज्यांची मुलं लवकरच शाळा किंवा कॉलेजला जाणार आहे, मला वाटतं आपल्याला शिक्षणातील महागाईबद्दल खूपच काळजी करायला हवी. होय. दुसरा मुद्दा म्हणजे हळूहळू आपण त्या वयाकडे जात आहोत जिथे आपल्याला किंवा आपल्याला कदाचित वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. पुन्हा जर तू त्या महागाईकडेही पाहिलंस जसं मी सांगितलं ती देखील 10च्या वर आहे. बरोबर. म्हणून हे 2 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणूनच शेवटच्या टप्प्यावर परत येताना फक्त वैद्यकीय विमा किंवा जोखीम संरक्षण असणं पुरेसं नाही. योग्य जोखीम संरक्षण असणं होय. ते खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणून लोक म्हणतात, क्षमा करा मी थोडं विषयांतर करतोय, पण लोक म्हणतात की माझ्याकडे 5 लाख रुपयांची वैद्यकीय पॉलिसी आहे आणि मला वाटतं की ते पुरेसं आहे. दुसऱ्या बाजूला बचत मोठ्या खर्चात मूर्खपणा. लोक असंही म्हणतात, अच्छा माझ्याकडे ऑफिसकडून म्हणजेच नोकरीच्या ठिकाणाहून वैद्यकीय पॉलिसी आहे, मग मी स्वतःची पॉलिसी का घ्यावी. म्हणून हे विचारसरणी खूपच घातक आहे. जेव्हा तुम्ही वैद्यकीय विमा घेताय तेव्हा तो योग्य प्रमाणात असावा. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि आपण पुरेसे शहाणे आहोत की जर कोणी हॉस्पिटलमध्ये गेला आणि अर्थातच आपण अशा हॉस्पिटलमध्ये जाऊ इच्छितो जिथे उत्तम काळजी घेतली जाते आणि ती हॉस्पिटल्स महागडी असतात. माहीत आहे एका दिवसाचा बिल लाखोंमध्ये जातो. मला आठवतं एक विमा कंपनी जाहिरात करत असे कमी इन्शुरन्स घेण्याची आजारपणाची गल्ली बघा. बरोबर. हो, मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. पण पुन्हा येऊया मुद्द्यावर येऊ. बरोबर. माफ करा, आपण ज्या चर्चेवर होतो त्या मुख्य मुद्द्यावर परत येऊया. तर बघा, म्हणजे सुरक्षा, तरलता आणि परतावा हे 3 मोठे निकष आहेत जे ठरवतील की अल्पकालीन, मध्यमकालीन किंवा दीर्घकालीन उद्दिष्टासाठी कुठे गुंतवणूक करावी. म्हणून मी असं म्हणेन की समजा तुम्ही अल्पकालीन उद्दिष्टासाठी योजना करत आहात तर मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? होय. तो म्हणजे तरलता आणि त्यानंतर सुरक्षा. बरोबर. म्हणून समजा तुम्हाला 1 वर्षानंतर काही निधी लागणार आहे तर त्या तरलतेची चौकट अशी असली पाहिजे की तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत गुंतवणूक करू शकत नाही ज्याचा गाभा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे सुरक्षा, कारण हा काळ खूपच कमी आहे त्यामुळे त्या विशिष्ट मालमत्तेचा प्रकार फारच अस्थिर नसावा. म्हणून परतावा हा शेवटचा निकष असावा. म्हणून समजा जर मला 1 वर्षात 20% परतावा हवा असेल तर होय. म्हणून जर या गोष्टी शक्य नसतील
बरोबर. तुम्हाला तरलता किंवा सुरक्षिततेपैकी कशावर तरी तडजोड करावी लागेल. या तिन्हींनी बोलावं. प्रत्येकाची. तर अनिरुद्ध, मला तुझ्याशी काही विचारायचं होतं. माफ कर, मध्येच थांबवलं. तर आपण अनेकदा फराजने आधी सांगितलं होतं की एक काळ असतो जेव्हा आपण सक्रिय उत्पन्न कमावतो आणि मग निवृत्त झाल्यावर किंवा व्यवसाय सोडल्यानंतर आपण निष्क्रिय उत्पन्न या गोष्टीवर अवलंबून राहतो, जे आपण साठवलेलं असतं. आपल्या सक्रिय कामाच्या काळात निवृत्तीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी किंवा विरंगुळ्यासाठी किंवा एकूणच आनंदी निवृत्त जीवन जगण्यासाठी. आणि तुला माहिती आहे, मी अनेकदा मालमत्ता वाटप या संकल्पनेबद्दल ऐकलं आहे, बरोबर ना? तर मला समजून घ्यायचं आहे की या दोन गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत. म्हणून कारण बघ, जेव्हा आपण सक्रियपणे कमावतो आणि काही पैसे बाजूला ठेवतो तेव्हा ते गुंतवावे लागतात, बरोबर ना? म्हणजे त्यासाठी ते निष्क्रिय उत्पन्नात रूपांतरित व्हायला हवं, वेस्टिंग किंवा साठवणीच्या कालावधीच्या शेवटी. पण जेव्हा ते गुंतवले जाते तेव्हा ते माझ्या जोखीम प्रोफाईलनुसार वगैरे सखोल प्रक्रिया पार पाडावी का, किंवा हे कसं करावं? बरोबर. म्हणून आदित्य, पुन्हा एकदा बघ. ध्येय नियोजन, मालमत्ता वाटप, पोर्टफोलिओ पुनरावलोकन, उत्पादन निवड हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही प्रत्यक्षात एकाला दुसऱ्यापासून वेगळं करू शकत नाही. एकदा ध्येय ओळखली की आपण दीर्घायुष्याचा धोका याबद्दल बोलतोय, बरोबर? जिथे तुमचं सक्रिय उत्पन्न थांबतं, समजा वयाच्या 50, 55, 60, 65व्या वर्षी, तुम्ही कोणत्या व्यवसायात किंवा नोकरीत आहात यावर अवलंबून आहे, बरोबर? त्यानंतर आतापर्यंत जे साठवलं आहे त्यावरच अवलंबून राहता. आता पहिलं ध्येय आहे तुमचं साठवण कसं वाढवायचं, बरोबर? तुमचं उत्पन्न ठरलेलं आहे, जे फक्त तुमच्या कामगिरीनुसार वेगाने वाढू शकतं. बोनस, प्रोत्साहन, वेतन किंवा व्यवसाय असेल, बरोबर? हे सगळं वरदान आणि बॉसचं आशीर्वाद. बिलकुल. आपण संपत्ती साठवण याबद्दल बोलतोय कारण हेच पुढे संपत्ती जपण्याच्या टप्प्याला परिभाषित करेल. त्यामुळे आपण संपत्ती साठवण्याच्या टप्प्यात असताना वेळेचा कालावधी मोठा असतो. म्हणून माझी मध्ये तरलतेची गरज कमी आहे, बरोबर? माझी सुरक्षित 50ची गरजही कमी आहे, कारण माझं ध्येय 20-30 वर्षांनी आहे. सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे परतावा. आणि म्हणून जेव्हा मी साठवणीच्या टप्प्यात असतो तेव्हा पुढील 20 ते 30 वर्षांसाठी माझा परतावा जास्तीत जास्त मिळवणं हेच माझं ध्येय असतं, बरोबर. आणि म्हणून माझं मालमत्ता वाटप हाही निकष लक्षात घेऊन ठरेल, बरोबर? हे सगळं म्हणालो तरी असं नाही की मी सगळं काही धोकादायक टोपलीत टाकावं, कारण हे माझ्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवरही अवलंबून आहे. माझं ध्येय 20 ते 30 वर्षांत जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचं असू शकतं, पण जर माझ्यात क्षमता नसेल, बाजारातील चढउतारांमुळे येणाऱ्या अस्थिरतेला तोंड देण्याची, तर मग मला माझं पोर्टफोलिओ आणि मालमत्ता वाटप तदनुसार बदलावं लागेल. म्हणून जोखीम ही मुळात व्यक्तिनिष्ठ असते. तुम्हाला जे फारच धोकादायक वाटेल ते मला फारच सुरक्षित वाटू शकतं. म्हणून पुन्हा इक्विटी मालमत्ता वर्गामध्येही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपिटलायझेशन्स असतात आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या चांगल्या वाईट बाजू असतात. तर लार्ज कॅप्स, मिड कॅप्स, स्मॉल कॅप्स, मायक्रो कॅप्स, आणि आता अर्थातच आपल्याकडे खूपच नाविन्यपूर्ण पर्याय आहेत. म्हणून आपण या कॅपिटलायझर्स भोवती आणि नंतर थीम्स व सेक्टर्स भोवती विविध उत्पादने एकत्र केली आहेत. मग नेमकं कुठे किंवा कशात गुंतवणूक करावी? म्हणून एक सावध गुंतवणूकदार स्मॉल कॅप्स किंवा मायक्रो कॅप्समध्ये कमी वाटा ठेवू शकतो आणि थीमॅटिक फंड्स किंवा सेक्टोरल फंड्समध्येही कमी वाटा ठेवू शकतो. आणि आक्रमक गुंतवणूकदार मात्र जास्त प्रमाणात. अशा मालमत्ता वर्ग. म्हणून पुन्हा एकदा मला वाटतं माझं स्वतःचं जोखीम प्रोफाईल आणि जोखीम घेण्याची क्षमता व तयारी मी गुंतवणूक करताना खूप महत्त्वाची ठरते. सक्रिय टप्प्यात आणि गुंतवणूक करताना, तसेच संरक्षणाच्या टप्प्यातही. कारण त्यावेळीही याचा अर्थ असा नाही की मी सगळे पैसे काढतो आणि मग तुम्हाला माहीत आहेच, एकाच वर्षात किंवा अगदी कमी कालावधीत सगळं उपभोगायला सुरुवात करतो. माझ्या संपूर्ण निवृत्तीचा काळ मला निघवावा लागतो, जो 15 ते 25 किंवा 30 वर्षांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून त्या टप्प्यातही गुंतवणूक करावी लागते, आणि माझ्या जोखीम प्रोफाईल आणि उद्दिष्टांनुसार, बरोबर ना? कारण आदित्य, संरक्षणाच्या टप्प्यात असताना अजून एक संकल्पना समोर येते. एकदा का आपण आपल्या निवृत्तीची काळजी घेतली,
समजा 30 ते 40 वर्ष म्हणजे मी जिवंत असेपर्यंत माझं साठवलेलं उत्पन्न किंवा गुंतवणुकीचं भांडार, माझ्या जीवनशैलीची आणि मी जे काही करायचं आहे त्याचीही काळजी घेत माझ्या मर्यादेत. यालाच वारसा नियोजन किंवा पुढच्या पिढीकडे हस्तांतरण असंही म्हणतात. म्हणूनच संरक्षणाचा टप्पा म्हणजे असं नाही की तुम्हाला माहीत आहे सगळं वापरून टाकायचं. हो, मला सगळं वापरून टाकायचं आहे किंवा जे काही आहे ते म्हणजे मी ते काढून ठेव किंवा अतिशय सुरक्षित साधनात टाकतो कारण आता मी फक्त त्यातूनच खर्च करणार आहे. याचा अर्थ असा देखील होतो की तुम्ही ते अजून वाढू देता कारण तुम्ही ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू शकता. म्हणून या सगळ्या गोष्टी ठरवतील की माझं मालमत्ता वाटप निवृत्तीनंतर संरक्षणाच्या टप्प्यात कसं असावं. ही एक खूप मोठी चूक आहे. सामान्यपणे लोक निवृत्तीनंतर किंवा त्यांनी कालांतराने तयार केलेल्या पैशाची गुंतवणूक करताना ही चूक करतात. म्हणजे त्यांनी वेळोवेळी जमवलेला पैसा. काय? मुख्यत्वे मी पाहिलं आहे की त्यावेळी लोक पुन्हा खूपच बचावात्मक होतात आणि ते प्रामुख्याने फक्त व्याज मिळणाऱ्या सुरक्षांमध्येच गुंतवणूक करतात. मी असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे आणि जेव्हा मी व्याज मिळणाऱ्या सुरक्षांबद्दल बोलतो तेव्हा सर्वात जास्त सुरक्षित म्हणजेच मुदत ठेव. आणि पुन्हा एफडी बद्दलची चांगली किंवा वाईट गोष्ट म्हणजे तीच का? हो, त्या सुरक्षित आहे, पण जर तुम्ही नीट पाहिलं तर त्या देखील व्याजदराच्या जोखमीला सामोऱ्या जातात. आदित्य, आपण जर 2 वर्षांपूर्वी गेलो तर एफडीवर सुमारे 5% परतावा मिळत होता. आता आरबीआयच्या बाह्य मध्यस्थीने व्याजदर जाहीर केल्यानंतर आता तो सुमारे 7.5% आहे. म्हणून पण आणि आता जर आपण पुढे 2 वर्षे किंवा 1 वर्ष गेलो, ठीक आहे, आपल्याला नक्की माहीत नाही केव्हा, पण शेवटी व्याजदर पुन्हा आपल्यामुळे कमी होतील. हे चक्रीय आहे. बघा, खर्च नेहमी वाढतच आहे, पण ज्या उत्पन्नावर तुम्ही अवलंबून आहात ते मात्र चक्रीय आहे. म्हणून ते देखील एक धोका आहे. म्हणूनच व्याज मिळणाऱ्या सिक्युरिटीज बाबतही तुम्ही विविध संधी पाहिल्या पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला थोडे जास्त परतावे मिळू शकतात. म्हणून पुन्हा यामध्ये देखील वर्गीकरण असायला हवे. कर्ज सिक्युरिटीजमध्ये किंवा निश्चित उत्पन्न गुंतवणुकीत देखील. म्हणून एक भाग फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जाऊ शकतो. बॉन्ड्स नावाची एक गोष्ट आहे जी आपल्याला सर्वांना माहिती आहे, जी पोर्टफोलिओमधील दीर्घकालीन व्याजदराचा धोका कमी करते, विशेषतः निवृत्त लोकांसाठी. तर बॉन्ड साधारणपणे 9 किंवा 10 वर्षांच्या कालावधीसाठी असतो आणि जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर संपूर्ण व्याजदराचा धोका अस्थिरतेच्या दृष्टीने नाही, पण पुन्हा गुंतवणुकीच्या धोक्याच्या दृष्टीने तो दूर होतो. खरं तर आपल्यासाठी अगदी संपत्ती निर्माण करण्याच्या सक्रिय टप्प्यात किंवा संपत्ती साठवण्याच्या टप्प्यातही आपल्याला अनेकदा असं समजावलं जातं की पोर्टफोलिओमध्ये असणारे एकमेव दीर्घकालीन साधन म्हणजे इक्विटीच असावं. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे की त्या टप्प्यात सुद्धा, आणि जरी मी पूर्णपणे तयार आणि सक्षम असलो तरीही सत्य स्वीकारायला, तरीही काही प्रमाणात निश्चित उत्पन्न असावं, जे माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अगदी कमी असू शकतं आणि मग जसजसा काळ पुढे जाईल तसतसं ते प्रमाण कमी होऊ शकतं आणि मी निश्चित उत्पन्न वाढवत जाऊ शकतो. जसं की जेव्हा मी निवृत्तीच्या जवळ येतोय, किमान सुरुवातीला तरी माझ्याकडे काही हिस्सा असावा. कारण असं आहे की इक्विटी देखील चक्राकार असते आणि ते खूप मोठ्या कालावधीसाठी असू शकतं. रुचिकर आहे. हो, अगदी बरोबर. आपण ठाम निर्धाराने आणि जोशात बोल्ड प्लॅनिंगची सुरुवात करतो. माझं 20 वर्षांचं SIP करायचं आहे आणि मी ते पैसे काढणार नाही असं ठरवतो. पण ज्या क्षणी ते 20% घसरतं माझा निर्धार क्षणात नाहीसा होतो. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि हे सांख्यिकीय माहितीवर आधारित आहे. बहुतेक SIP ज्या नोंदवल्या जातात त्या 3 वर्षांनंतर बंद केल्या जातात. होय, ही फारच कठोर वस्तुस्थिती आहे. आपण दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलतोय, हे तर मध्यमकालीनही नाही. बरोबर. म्हणजे आपण खूप लवकर हार मानतो आणि त्यामागचं कारण म्हणजे
कारण आपण इक्विटी गुंतवणुकीत खूप आक्रमक होतोय. तुम्ही जे म्हणत होतात की जेव्हा कधी गरज भासते किंवा आपण आपली गुंतवणूक नीट नियोजन करत नाही तेव्हा कधीही गरज भासली की, म्हणून लोक त्या 3 पायांपैकी एक तरी चुकवत आहे. आपण ज्या आपत्कालीन निधी, जोखीम क्षमता किंवा इतर काही गोष्टींबद्दल बोलत होतो तर कारण जेव्हा कधी गरज भासते आणि त्यातच अर्थातच हा सगळ्या भीतीचा भाग की अरे मला 20% परतावा मिळालाच नाही. चला बाहेर पडूया, परताव्याचा आनंद घेऊया किंवा जे आहे ते करूया. हार लवकर हार मानतात. म्हणून मला वाटतं अगदी थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करा, पण शिस्तीने करा. आणि पुन्हा जसं तुम्ही म्हणत होतात तसं तिथे काही प्रमाणात निश्चित उत्पन्न असावं. म्हणून तिथे वेगवेगळ्या साधना आहे, अल्पकालीन बाँड्स देखील आहेत. आणि एक अतिशय नाविन्यपूर्ण उत्पादन आहे जे RBIने नियंत्रित केलेलं आहे, ज्याला म्हणतात. हो, मी त्याबद्दलही ऐकलं आहे. खूपच छान मार्ग आहे बऱ्यापैकी परतावा मिळवण्याचा. किंवा जोखीम माफ करा, महागाईवर मात करणारा परतावा म्हणजेच एक चांगला वास्तविक परतावा. म्हणून तिथे तुम्ही तुमचे आपत्कालीन निधी किंवा त्याचा काही भाग ठेवू शकता जेणेकरून अल्पकालीन गरजा भागवता येतील. आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकीतही शिफ्ट शक्य आहे. म्हणजे मुख्य मंत्र म्हणजे केवळ मालमत्ता वर्गांमध्येच नाही तर शक्य तितक्या उत्पादन वर्गांमध्येही विविधता आणणे आणि केवळ काही विशिष्ट साधनांवरच अडकून राहणे. कारण आपण पाहिलंय की कधी इक्विटीने जवळजवळ 0 किंवा नकारात्मक परतावा दिला आहे, तेही 5, 6, 7 वर्षे किंवा अगदी 10 वर्षे सलग. चीन हे उत्तम उदाहरण आहे, बरोबर. गेल्या 15 वर्षांचा परतावा पाहिला तर चीनसाठी तो जवळजवळ नकारात्मकच आहे. आणि जर कुणी फक्त चीनमधील इक्विटीत गुंतवणूक केली असती तर त्यांना प्रत्यक्षात पैसे गमवावे लागले असते. तुम्ही चीनकडे का जात आहात? फक्त त्या नंतरच्या काळाची आठवण करा. प्राईम 2000 जवळजवळ 6 वर्षांचा काळ. हो, नाही, ते फक्त तसंच होतं. त्या काळात भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतही काहीच परतावा नव्हता. आणि त्या काळात सोनं, कर्ज, निश्चित उत्पन्न, रिअल इस्टेट रेट्स अशा मालमत्ता वर्गांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. म्हणून जर तुमचे पैसे विविध मालमत्ता वर्गांमध्ये आणि विविध उत्पादन वर्गांमध्ये वाटप केलेले असतील तर ते तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला मोठा धक्का शोषक देऊ शकतात, जो प्रवास 20 ते 30 वर्षांनंतरचा आहे. हेच सर्वात महत्त्वाचं आहे, कारण जर इक्विटीमध्ये घसरण झाली आणि दुसऱ्या कोणत्या मालमत्ता वर्गाने संरक्षण किंवा परतावा दिला, तुम्ही मालमत्ता वाटप पुन्हा समायोजित किंवा संतुलित करू शकता. ह्याचाच खरा अर्थ आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण असं नाही की 100 रुपये आहे, 25 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले आणि विसरलो. मला तिमाही वर्ष पाहावं लागतं की कोणत्या मालमत्ता वर्गाने चांगली कामगिरी केली, कोणत्या नाही, आणि त्यानुसार पुन्हा संतुलन साधावं लागतं. इथेच तुमचे आर्थिक सल्लागार, नियोजक किंवा वितरक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. तर आर्थिक सल्लागार आणि नियोजकांबद्दल बोलायचं झालं आणि मग ज्या वितरकाशी मी काम करतो आहे, माझ्या मते आपल्या चर्चेचा मुख्य सारांश मालमत्ता वाटप आणि विविधीकरण आहे. तर आपण असं गृहीत धरू शकतो का की विविधीकरण म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त साधने, जास्त योजना असाव्या. माझ्याकडे जितक्या जास्त योजना असतील तितका मी जास्त विविधीकरण साधलेलं आहे. हे गृहीतक सुरक्षित आहे का माझ्यासाठी? खरं तर आदित्य, डिव्हर्सिफिकेशन नावाचा एक शब्द आहे. ठीक आहे. बरोबर नाही. मी दॅट्स लेडी या व्हिडिओची लेखिका. व्हिडिओ आवडो. हे खूपच डिव्हर्सिफिकेशन मी फक्त हे स्पष्ट करतो. डिव्हर्सिफिकेशन म्हणून जास्त विविधीकरण केलं तरी उपयोग होत नाही, कारण आपण जेव्हा प्रत्यक्ष खोलात जातो, बरोबर. जर माझ्याकडे 15, 20, 30 म्युच्युअल फंड्स असतील जे फ्लेक्सी कॅप किंवा कुठल्याही कॅटेगरीत असतील तर त्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप्स असतील, बरोबर. आणि शेवटी तुम्ही काय करता म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली वेगवेगळ्या फंडांमध्ये तुम्ही एकाच मूळ पोर्टफोलिओमध्येच जास्त गुंतवणूक करता. नावे मुलं वेगळी असली तरी शेवटी तुम्ही तेच विकत घेता. आणि केव्हा जे आहे त्यात रिअलाइनमेंट किंवा काही करायचं असेल अशा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये हे आणखी कठीण होतं, कारण मग मला फंड्स बघून निर्णय घ्यावा लागतो. पूर्णपणे बरोबर. मी तुला सांगतो, खरंच तेव्हा ते खूपच आश्चर्यकारक होतं. मी सतत पोर्टफोलिओज रिव्ह्यू करतो आणि काही पोर्टफोलिओज माझ्याकडे आले. त्यात एक पोर्टफोलिओ आहे ज्यात 75 फंड्स आहेत. वा, म्हणजे
हे फक्त हायपरडायजेशन आहे आणि हा योग्य मार्ग नाही. म्हणून ओव्हर डायव्हर्सिफिकेशनमुळेही परतावा कमी होऊ शकतो, कारण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन आणि खूपच कॉन्सन्ट्रेटेड यामध्ये योग्य तो समतोल साधावा लागतो. सामान्यतः मी पाहिलं आहे की साधारणपणे 10 ते 15 स्टॉक्स परिस्थितीनुसार माफ करा थांबत नाही. माफ करा माझी चूक. म्युच्युअल फंड्स पोर्टफोलिओच्या आकारावर अवलंबून असतात. माझ्या मते इतका पुरेसा आहे. आणखी एक गोष्ट जी कुणाला समजून घ्यावी लागेल, पण हा माझा आवडता विषय आहे, त्यामुळे मी याकडे वळतो. तुम्ही संपूर्ण पोर्टफोलिओ 2 भागात विभागायला हवा, एक कोअर पोर्टफोलिओ आणि एक टॅक्टिकल पोर्टफोलिओ. अलविदा. आणि अर्थातच आपण फारस बोलणार नाही, पण टॅक्टिकल पोर्टफोलिओमधूनच आपल्याला अल्फा मिळतो. दुसरा मुद्दा म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सबद्दल बोलत होतो. म्हणून मी असं म्हणेन की इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरचं मुख्य काम तुम्हाला सर्वोत्तम फंड सुचवणं नाही. आणि प्रत्यक्षात नियामक दृष्टिकोनातूनही त्याच्याकडून अशी अपेक्षा केली जात नाही. त्याचं मुख्य कर्तव्य म्हणजे भावना नियंत्रित करणं. कारण शेवटी गुंतवणूक ही पूर्णपणे भावना आणि त्या नियंत्रित करण्यावरच अवलंबून असते. तर गुंतवणुकीच्या प्रवासावर 2 मुख्य भावना राज्य करतात. आणि आपण आतापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात यावर चर्चा केली आहे. लोभ आणि भीती. तर बाजार खूप छान चालले आहे. आणि जेव्हा बाजार अतिशय चांगले परतावे देणार असतात आणि माझे मित्र सांगतात की मला 20% परतावा, 30% परतावा किंवा 50% परतावा मिळाला आहे, पण आपण ही गुंतवणूक करायची इच्छा ठेवतो, ठीक आहे, हे समजता की कदाचित तो सुरुवात करण्यासाठी योग्य काळ नसेल. आणि मुख्यत्वे बहुतेक लोक काय करतात म्हणजे ते सुरुवात करतात जरी तो योग्य वेळ नसला तरी. आणि मग त्यांना वाईट अनुभव येतो. आणि मग ते म्हणतात गुंतवणूक माझ्यासाठी योग्य नाही. आणि मी असे अनेक लोक भेटलो आहे. पण ज्या क्षणी मी सुरुवात केली, बाजार कोसळले, तर तिथेच गोष्ट आहे. आणि मग प्रणालीबद्ध गुंतवणूक जी या प्रवासात नक्कीच मदत करेल. आणि दुसरे म्हणजे समजा कुणीतरी खरंच कोविड काळात ती तीव्र घसरण असताना गुंतवणूक केली असती. नक्कीच तिथे इतर घटकही होते. खरं तर काय होतं, पण तिथे ती संपूर्ण भीती होती की उद्या काय होईल, जग टिकेल की नाही, बरोबर ना, इक्विटी मार्केट्स टिकतील की नाही, काय होईल. पण जर कुणीतरी त्या काळात गुंतवणूक केली असती, तर आकडेवारीनुसार त्या व्यक्तीने जे कमावलं आहे ते हे खरंच एक अद्भुत गोष्ट आहे, बरोबर ना. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही गाडी घोड्यांपुढे लावू शकत नाही. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, का करायचं आहे हे ठरवायला हवं आणि मग वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांचा आणि उत्पादनांचा विचार करायला हवा, बरोबर ना. म्हणून उत्पादन निवड ही पहिली गोष्ट असू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा विशिष्ट शेअर किंवा एखादा विशिष्ट फंड किंवा विशिष्ट म्हणजे उत्पादनाने चांगली कामगिरी केली म्हणून आपण विकत घेऊ, एक उत्पादन नसू शकत. म्हणजेच वर आधारित गुंतवणुकीची झुंडीची मानसिकता. हो, हे सगळं त्या प्रवाहात, त्या प्रक्रियेत जावं लागतं. म्हणजे तुम्ही आधी तुमचं उद्दिष्ट नियोजन करता, जोखीम प्रोफाइलिंग करता, मालमत्ता वाटप करता आणि एकदा मालमत्ता वाटप झालं की मग उत्पादन निवडायला सुरुवात करता. आणि फराजने सांगितल्याप्रमाणे तिथे मालमत्ता वर्ग आणि पोर्टफोलिओ तयार करताना तुम्ही कोअर आणि टॅक्टिकल पोर्टफोलिओ ठेवू शकता. आणि टॅक्टिकल पोर्टफोलिओमध्ये अर्थातच बाजारातील चढउतारांनुसार तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बदलू किंवा अधिक अचूक करू शकता. तर अनिरुद्ध हराज, आपण इथे खूपच रोचक विषयांवर चर्चा केली. आपण सुरुवात केली उद्दिष्ट नियोजन आणि मालमत्ता वाटपावर चर्चा करून, पण त्यातच आपण अनेक सूक्ष्म विषयांवरही चर्चा केली. उदाहरणार्थ सक्रिय आणि निष्क्रिय गुंतवणूक, सक्रिय आणि निष्क्रिय उत्पन्न. हे सगळं जोडलेलं आहे. तुम्हाला माहिती आहेच, संपत्ती संचय टप्पा आणि संपत्ती जपण्याचा टप्पा म्हणजे कसं. मालमत्ता वाटप पुन्हा एकदा बारकाईने जोडलेलं आहे उद्दिष्ट नियोजन, आर्थिक उद्दिष्ट नियोजन. एकूणच ही रोचक चर्चा झाली. प्रेक्षकांना नक्कीच याचा मोठा फायदा होईल. आपण समारोप करण्यापूर्वी कृपया संपूर्ण कार्यशाळेची प्रक्रिया पुन्हा सांगावी अशी विनंती आहे. म्हणून मला वाटतं तर
चला हे आणखी उंचावूया. हो तर मी जर हे सारांश रूपात सांगायचं झालं म्हणजे मी अगदी सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विरोधी भूमिका घेऊन सांगायचं झालं तर उद्दिष्ट नियोजनाच्या प्रक्रियेतील पहिलं पाऊल म्हणजे ओळख पटवणं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं अनिरुद्धनेही सांगितलं मी कोणत्या दिशेने जायचं आहे, आयुष्यातील कोणत्या टप्प्यावर आहे, माझी स्पष्टता काय आहे आणि अंतिम उद्दिष्ट कोणती आहे. मग मी या प्रक्रियेबद्दल विचार करायला सुरुवात करतो. या प्रक्रियेची सुरुवात करताना मी सर्वात आधी स्वतःसाठी आपत्कालीन निधी तयार करतो. म्हणून मी नोकरीत असो किंवा व्यवसाय करत असो आणि मी किमान 3 ते 8 महिन्यांपर्यंतच्या घरखर्च किंवा आपत्कालीन खर्च यांचं आगाऊ नियोजन करतो आणि मी एक निधी तयार करून तो बाजूला ठेवतो. आणि त्या निधीतून जास्त परतावा मिळवणं हे माझं उद्दिष्ट नाही. माझा हेतू म्हणजे सुरक्षित निधी असावा. महागाईवर मात करणारा सुरक्षित निधी जो वाईट काळात मला मदत करू शकेल, जे आत्ताच सांगता येणार नाही. दुसरं म्हणजे अर्थातच कोणत्याही माणसाला भोगावा लागणारा सर्वात मोठा धोका. म्हणजे माझ्या आयुष्याला किंवा आरोग्याला येणारी कोणतीही अडचण. म्हणून माझ्याकडे पुरेसं विमा संरक्षण असणं आवश्यक आहे आणि कमी विमा संरक्षण असलेल्या आजारांपासून दूर राहावं. माझ्याकडे दोन्ही म्हणजे जीवन विमा आणि आरोग्य वैद्यकीय विमा यांचंही संरक्षण असावं. कारण या गोष्टींमध्ये महागाई आपल्या देशातील ग्राहक किंमत निर्देशांकापेक्षा जास्त आहे. आणि मग मी प्रत्यक्ष उद्दिष्ट नियोजनाच्या भागाकडे वळतो, म्हणजेच माझी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्ट. अल्पकालीन उद्दिष्ट अर्थातच येतात आणि जातात, पण दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे निवृत्ती नियोजन आणि मुलांचं शिक्षण, लग्न वगैरे. पण पुन्हा तुम्ही उल्लेख केलेली एक अतिशय रंजक संकल्पना म्हणजे आपण अनेकदा असं गृहीत धरतो की एकमेव धोका म्हणजे कमी आयुष्याचा धोका, जो विम्याने कव्हर केला जातो, मग तो जीवन विमा असो किंवा आरोग्य विमा. पण त्याहूनही मोठा धोका आणि वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वय वाढण्याचा धोका. आयुर्मान म्हणजे जीवनाची अपेक्षित कालावधी आपल्या देशातही वाढेल आणि एक दिसणारा पुढे येणारा धोका म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त जगण्याचा धोका. आणि मग पैसे संपण्याचा आणि माझा पारंपरिक भारतीय निवृत्ती योजना म्हणजे माझी मुलं, तीही संपण्याचा धोका आहे. बरोबर, अशावेळी माझ्याकडे पैसे राहत नाहीत आणि मी तिथे सक्रिय उत्पन्न मिळवू शकत नाही. म्हणून केवळ संपत्ती निर्माण करण्याचा टप्पा नाही, तर संपत्ती जपण्याचा टप्पा आणखी महत्त्वाचा ठरतो. त्यावेळी माझी गुंतवणूक धोरण काय असावी? माझं पोर्टफोलिओ उत्पन्न कसं निर्माण करेल, जे तुम्हाला माहिती आहे माझ्या पसंतीच्या जीवनशैलीला आधार देण्यासाठी पुरेसं असेल का? इथे मालमत्ता वाटप, ॲसेट ॲलोकेशन संकल्पना महत्त्वाची ठरते आणि हे एकमेकांशी जोडलेलं. आणि शेवटी आपल्या सध्याच्या पिढीसमोर असलेला एक मोठा धोका म्हणजे त्यांनी एक गोष्ट विसरली आहे की ते आत्ता जे काही कमावत आहे ते त्यांचे भविष्यातील उत्पन्न देखील आहे, जे ते आत्ताच मिळवत आहे. म्हणजे मी असं म्हणायचं आहे की आपल्याकडे असलेल्या नोक्या या पेन्शन मिळणाऱ्या नोक्या नाही, होय, जे होते आपल्या पालकांना मिळणारा तो एक फायदा होता, बरोबर ना? म्हणून आपण आत्ता जे काही मिळवत आहोत त्यातील एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आपल्याला वाचवावा लागेल आणि तो आपल्या दीर्घकालीन गरजांकडे वळवावा लागेल. माहितीये, एक सक्रिय बचतीची सवय अंगीकारणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो, जरी आपण पाहत असलो की तंत्रज्ञानामुळे एकूणच अर्थव्यवस्थेत बचतीवर आधारित अर्थव्यवस्थेतून बदल होत आहे, मी माझ्या बचतीसाठी प्रयत्न करतो. छान, आरोग्यदायी बचतीची सवय अंगीकारणे नेहमी उपयुक्त आणि अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे अनेक सिप्स थांबवल्या जात नाहीत, कारण लोकांना अंतिम गोष्टीचे म्हणजेच निवृत्तीचे आणि आपण आधी बोललो त्या जोखमीचे महत्त्व समजत नाही. धन्यवाद अनुराग, धन्यवाद आमच्यासाठी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. ही चर्चा खूप माहितीपूर्ण झाली आहे आणि माझ्या प्रेक्षकांचे सन्मानाबद्दल आभार. मला आशा आहे की हे तुम्हाला मदत करेल ग्राहकांशी संवाद साधताना आणि त्यांच्यासाठी प्रभावी आर्थिक नियोजन व मालमत्ता वाटपासाठी हे उपयुक्त ठरेल. सर्वांचे आभार. जर तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटले तर कृपया आम्हाला एक लाईक द्या. कृपया आम्हाला एक लाईक द्या आणि धन्यवाद.